श्री स्वामी समर्थ. सहज भक्तियोग चॅनलमध्ये शनी जयंतीच्या निमित्ताने आपले मनपूर्वक स्वागत. वैशाख अमावस्या या दिवशी शनी जयंती असते. शनीचा जन्म कसा झाला? इतर सर्व ग्रहांपेक्षा शनी ग्रहाची आपल्याला भीती का वाटते? पण शनी आपल्यासाठी मदतकारी कसा असू शकतो? या सर्व गोष्टींचा विचार आपण या भागात करूया. प्रथम आपण पाहूया शनी जन्माची कथा. शनिदेव हे सूर्यदेव आणि छायादेवी यांचा पुत्र. सूर्यदेवाची पहिली पत्नी संज्ञा ही सूर्याच्या तेजामुळे त्रस्त झाली होती. म्हणून तिने आपल्या सावलीला म्हणजे छायेला स्वतःच्या रूपात ठेवले आणि पतीला न सांगता ती तपस्येला निघून गेली. पुढे छायादेवीपासून शनिदेवाचा जन्म झाला. परंतु त्याचे काळे सावळे रूप पाहून सूर्याला आपला मुलगा असा कसा हा प्रश्न पडला. त्यामुळे सूर्यदेवानं त्याला स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे शनीच्या मनात वडिलांविषयी नकारात्मक भाव तर निर्माण झालाच, पण न्यूनगंडाची भावनाही निर्माण झाली. आपणासही आपल्या पित्याप्रमाणे श्रेष्ठत्व प्राप्त व्हावे यासाठी पुढे शनीने महादेवाची घोर तपश्चर्या केली. महादेव त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला विश्वाचा न्यायाधीश केले. त्यामुळे शनिदेवाला प्रत्येक प्राणीमात्राला त्याच्या कर्मानुसार फळ देण्याचा अधिकार प्राप्त झाला. शनी ही न्यायदेवता आहे, पण तरीही लोकांना शनीची भीती का वाटते? याची अनेक कारणे आहेत. एक म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येकाच्या राशीला कधी ना कधी शनीची साडेसाती असते. या काळात तो कठोर परीक्षा घेतो. खरे तर ही परीक्षा माणसाला भविष्यात संकटाशी तोंड देण्यास समर्थ करण्यासाठी असते. पण लोकांना परीक्षा म्हटले की भीती वाटते. दुसरे म्हणजे शनी कर्मावर आधारित फळ देतो. त्यामुळे चांगले कर्म केल्यास चांगले फळ आणि वाईट कर्म केल्यास वाईट फळ हा शनीचा दंडक आहे. लोक त्याला घाबरतात, कारण आपल्या हातून काही चुकले तर लगेच शनी शिक्षा करणार याची त्यांना भीती वाटते. शनी मंदिरात गेल्यावर लोक शनीच्या चेहऱ्याकडे पाहत नाहीत, पायाचे दर्शन घेतात. कारण ज्योतिषशास्त्रानुसार शनी जिकडे पाहतो तिकडे वाईट होते. पण याचा ज्योतिषशास्त्रानुसार खरा अर्थ जन्मकुंडलीतील ज्या भावाकडे म्हणजे जीवनातील ज्या अंगाकडे शनी पाहतो त्या गोष्टीचा कस लागतो आणि आपल्याकडून काही चुकले असल्यास आपले नुकसान होते. त्यामुळे दुःख प्राप्त होते. ही न्यायदेवता असल्यानं आपल्या थोड्या चुकीलाही माफी नसते. यावर उपाय काय? काय करावे म्हणजे शनीची भीती राहणार नाही? तर एक म्हणजे नेहमी आपले कर्म चांगले ठेवावे. शनीच्या विविध पौराणिक कथांवरून शनी अहंकारी माणसांना नेहमी त्रास देतो आणि त्यांचे गर्वहरण करतो. म्हणून अहंकारी वृत्तीचा त्याग करावा. चांगले कर्म केले तरी त्याचाही कधी गर्व करू नये. शनीला अपंग, अनाथ, गरीब लोकांना मदत केलेली आवडते. नोकर चाकरांचा केलेला अपमान त्याला सहन होत नाही. शनी हा मातृभक्त आहे. त्यामुळे कोणीही आपल्या आईचा अपमान केलेला त्याला आवडत नाही. आपल्या आईची सेवा करणाऱ्यास तो त्रास देत नाही. शनी जयंती हा शनी उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. शनीची घरी पूजा करण्याची प्रथा नसल्याने गावोगावी शनी मंदिरात हजारो संख्येने भाविक जमतात. शनीला प्रिय वस्तू रुईची पाने, काळे उडीद, तेल,
वाहून पूजा करतात. शनी जयंती दिवशी शनी तत्व प्रभावी असते. या दिवशी केलेली शनी उपासना अधिक फलदायी होते आणि त्यामुळे शनीची कृपा होते असे मानले जाते. आपणास शनी मंदिरात जाणे न जमल्यास घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने शनी मंत्र, स्तोत्र म्हणून किंवा शनी महात्म्य वाचून उपासना करता येईल. इतर वेळीही शनीची उपासना करावी. यासाठी काय करता येईल? तर एक म्हणजे शनिवार हा शनी उपासनेचा वार समजला जातो. या दिवशी कोणी उपवास करतात किंवा शनी मंदिरात जाऊन दर्शन घेतात. शनीला प्रिय तेल काळे उडीद वाहतात. जवळपास शनी मंदिर नसेल तर शिव मंदिर किंवा हनुमान मंदिरात जाऊन त्याचे दर्शन घेतले तरी शनी कृपा होते. याचे कारण शनी हा शिव आणि हनुमान भक्त आहे. शनीमुळे मनुष्य सत्कर्म योगी बनतो. जीवनातील संकटांना तोंड देण्याची ताकद वाढते. नैतिक शाश्वत मूल्यांवर आधारित आपली जीवनशैली बनण्यासाठी शनीची नेहमी मदत होते. म्हणून या देवतेचे आपल्या जीवनातील स्थान महत्त्वपूर्ण आहे. शनी कृपा होण्यासाठी आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा. तर भेटूया पुन्हा ज्येष्ठ या 3ऱ्या महिन्यातील सण उत्सवांच्या निमित्ताने. धन्यवाद.